लाडक्या बहिणींचं शेवटी टेन्शन संपलेलं आहे. कारण की भरपूर लाडक्या बहिणींचं जे आतुरता होती त्यांना ई-के-वाय-सी त्यांना करायला एक संधी तरी सरकारने द्यावी. आणि तर त्या बाबतीत जर बघितलं तर सरकारचा आता हे आदेश आणि शासनाचा निर्णय सुद्धा ह्यात आलेला आहे. तर त्या बाबतीत आपल्याला सुद्धा ह्यामध्ये काय करावं लागणार आहे? फक्त आपल्याला एकच पाऊल उचलायचं आहे अजून सुद्धा, की आपल्याला तुम्ही विनंती म्हणून फक्त कमेंट करा. ई-के-वाय-सी विनंती म्हणून. जेवढे जास्त कमेंट येतील तेवढं आपण अजून एकदा आपल्या जे जिल्हा अधिकारी असतात तिथे आपण महिला बाल विकास मंडळमध्ये तिथं आपण आपल्याकडनं अजून एक म्हणजे एवढे सगळ्या अजून पण लाडक्या बहिणींचं जे आहे त्यांची अजून पण विनंती आहे म्हणून एक असा आपण एक अर्ज फक्त द्यायचा आहे. आपण ह्याच्या अगोदर बरेचसे अर्ज दिलेले आहेत. मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे, व्हिडिओ पण दाखवलेला आहे, सगळं केलेलं आहे. तर त्या बाबतीत जर बघितले तर फक्त ते एकच एवढा आपल्याला अर्ज द्यायला लागणार आहे. त्यासाठी तुम्ही विनंती अर्ज म्हणून असं कमेंट करा. आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाहीये तर त्या लाडक्या बहिणींनी मी ई-के-वाय-सी आमची झाली नाही म्हणून हे सुद्धा तुम्ही सांगा कोणाची झाली नसेल तर. तर लाडक्या बहिणींनो आता मी तुम्हाला प्रूफ सहित देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला मी ती सध्या आता सरळ सरळ पूर्ण भाषेत तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या गावामधून तुमची ई-के-वाय-सी करायची राहिली होती तर आपण अर्ज काय देणार आहे त्या सुद्धा मी तुम्हाला त्या बाबतीत सुद्धा सांगतो. कारण की भरपूर जणांची जी ई-के-वाय-सी करायची राहिली होती लाडकी बहिणींची तर त्यांचं जे प्रॉब्लेम होतं ते प्रॉब्लेम बद्दलच आपण अर्जामध्ये लिहायचं आहे. जसं की समजा आता जसं लाडक्या बहिणींना तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः पण तुमचं ही प्रॉब्लेम आहे कमेंट करून भरपूर जण हे सांगितलेले पण आहेत. त्या कमेंट बद्दलच मी तुम्हाला सांगत आहे की ज्यांची ई-के-वाय-सी करायला तुम्ही गेला होता तरी सुद्धा तुम्हाला ओटीपी आला नाही. सर्व्हर प्रॉब्लेम होतं. तुम्हाला ई-के-वाय-सी करायला गेला तर तुम्हाला ते सर्व्हर प्रॉब्लेममुळे ई-के-वाय-सी झाली नाही. कुणाचं डॉक्युमेंट तुम्ही अपडेट करायचं होतं, अपडेट करायला गेला तोपर्यंत ई-के-वाय-सी ची मुदत संपली होती. आणि भरपूर असे बरेचसे लाडके बहीण आहेत की त्यांनी बाहेर गावी गेलते किंवा त्यांनी हॉस्पिटलमध्ये होते. तर असे भरपूर लाडके बहीण होते. तर त्या लाडक्या बहिणींना जर बघितले तर त्यांचं प्रॉब्लेम होतं त्यामुळे त्यांना ई-के-वाय-सी करायला आली नाही. गावामध्ये आउटसाइड एरियामध्ये राहत होते. त्यांनी ई-के-वाय-सी करायचं म्हटलं की त्यांनी दुसरीकडे गावामध्ये येऊन त्यांना ई-के-वाय-सी करायचं म्हटलं की त्यांना तोपर्यंत वेळ भेटला नाही. किंवा असे भरपूर असे बरेचसे कारणे पण आहेत की त्यांची आणि मुख्य कारणे हे मेन म्हणजे जर बघितले तर त्या लाडक्या बहिणींना त्यांचं करायला आलं नाही. तर ह्या बाबतीत जर लाडकी बहिणी जर बघितले तर तुम्ही या बाबतीत तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे ई-के-वाय-सी साठी ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही लाडक्या बहिणींनो तर ह्या बाबतीत जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींचा असं प्रॉब्लेम होतं जे की आता सॉल्व्ह होणार आहे आणि सगळ्यांना ई-के-वाय-सी करायला संधी भेटणार आहे. तर मी तुम्हाला या बाबतीत सगळे डॉक्युमेंट काय लागणार आहेत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. मी जे तुम्हाला सांगितलं होतं की विनंती अर्ज म्हणून एक फक्त कमेंट करायचं, ई-के-वाय-सी विनंती म्हणून कमेंट करा किंवा विनंती अर्ज म्हणून कमेंट करा. आणि जे तुमचं प्रॉब्लेम असेल ते पण तुम्ही सांगू शकता. तर या बाबतीत जर बघितलं तर आता मी तुम्हाला ते सरळ दाखवतो की त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि हे आपल्याला कधीपर्यंत आपल्याला चालू होईल ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर लाडक्या बहिणी आता आपण स्क्रीनवर आलेला आहे, तुम्हाला नोटीस पण आता समोर दिसत असेल बघा. आता शेवटी लाडक्या बहिणींचं टेन्शनच मिटलं. ई-के-वाय-सी पुन्हा सुरू. फडणवीसांनी सगळं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या संकेतानुसार लवकरच ई-के-वाय-सी चा पर्याय खुला होऊ शकतो. बघा आता लवकर त्यांनी सांगितलं खुला होऊ शकतो, अजून कन्फर्म नाही सांगितले. म्हणूनच मी म्हणतोय की विनंती अर्ज आपण अजून एकदा द्यायचा आहे. तर याच्या पुढची आता नोटीस बघा काय आहे. लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या परंतु ई-के-वाय-सी करू न शकणाऱ्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचे लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता लाखो लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीयेत. दरम्यान आता काही महिला तांत्रिक कारणामुळे ई-के-वाय-सी करू शकलेल्या नाहीत. म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. याच मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना एका प्रकारा अप्रत्यक्षपणे खुशखबरच दिली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे अर्ज पण देत आहे पहिले याच्या अगोदर पण काय अर्ज आपण दिलेले आहेत तर त्या अर्ज आपल्यासाठी चांगले आहेत. बघा आता पुढे त्यांनी काय सांगितलेले बघा. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांना अनेक महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले. अनेक लाभार्थी महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून हटवण्यात आलेली आहे. यावर विचारले असता ज्यांनी के-वाय-सी केलेली नाही ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करताना दिसत नाही. हा आकडा
60 लाख 80 लाख आहेत. ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांना आम्ही पैसे देणार नाही, अशी मोठी माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच ज्या लाडक्या बहिणी पात्र नसतानाही त्यांनी याआधी लाभ घेतला असेल तर त्या लाडक्या बहिणीकडून आम्ही पैसे वसूलही करणार नाही, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार नाही, अशी ही खोटी न्यूज पहिले येत होती. तर हे बघा त्यांनी सांगितले पण आहेत वसूल करणार नाही. आणि असेही फडणवीस यांनी सांगितले, ज्या 14,000 पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जाणार असल्याचे ते म्हणाले. तर ह्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की जे पुरुषांनी लाडकी बहीण योजना, ही लाडकी बहिणींसाठी योजना आहे, यामध्ये पुरुषांनी फॉर्म भरलेत तर त्यांचे आम्ही मात्र पैसे वसूल करणार, ते तर शक्यच आहे, पैसे वसूल करणारच ते बरोबर आहे. तर ह्यामध्ये त्यांनी फ्रॉड केल्यासारखं झालं ना, बरोबर आहे म्हणून. तर ह्यामध्ये आता पुन्हा ई-के-वाय-सी सुरू होणार का, तर ह्याबद्दल बघा आता नोटीस काय आहे. तसेच लवकरच ई-के-वाय-सी करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, असे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत. पात्र असलेल्या महिला असतील परंतु त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नसेल तर पुन्हा ई-के-वाय-सी करण्याची तयारी असणाऱ्या महिलांसाठी आम्ही पुन्हा एकदा ई-के-वाय-सी ची विंडो ओपन करायला तयार आहोत, त्या महिलांना लाभ द्यायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं पण होतं आणि मी तुम्हाला ह्या बाबतीत तुम्हाला मी पहिलं अपडेट पण दिलं होतं की नवीन ई-के-वाय-सी चालू होणार आहे जून महिन्यामध्ये अपडेट येणार आहे जी. तर मी तुम्हाला सांगितलं पण होतं 5 ते 6 तारखेपर्यंत अपडेट येईल. तर बघा लाडक्या बहिणींना आता अपडेट पण आलेली आहे. कालच हे सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी की जे लाडके बहिणींचं ज्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी त्यांनी ई-के-वाय-सी केलेलीच नाहीये, म्हणजे त्या लाडक्या बहिणींना आम्ही पात्र करून त्यांना जे आहे त्यांना त्यांचा लाभ आम्ही चालू करणार आहे. आणि पाठीमागचे जे लाभ जे आहे, पाठीमागचे जे राहिलेले लाभ आहे ते लाभ त्यांना भेटणार का, हे लाभ बद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आणि ह्या बाबतीत जर बघितले तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं पण आहे की तुम्ही कमेंट करा, आपण अर्ज द्यायचा आहे. त्यामुळेच आपल्याला अजून एकदा ही जी न्यूज त्यांनी दिलेली आहे तर ह्यावरती त्यांनी जी-आर काढून त्यांनी नोटीस त्यांनी आता दिलेलीच आहे नोटीस, तर जी-आर काढून त्यांनी ह्या बाबतीत त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना त्यांचं जे लाभ आहे त्यांचं ते लाभ सुरू व्हायला पाहिजे आणि त्यांना ई-के-वाय-सी करायची मुदत तातडीने द्यायला पाहिजे. नवीन वेबसाईट म्हणजे वेबसाईटवरती त्यांनी विंडो त्यांनी ओपन करणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, या बाबतीत जर बघितले तर नवीन त्याचे जे कागदपत्र लागणार, त्याला काय कागदपत्र लागेल वगैरे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढे सबस्क्राईब करतील तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी लवकरात लवकर अपडेट देणार आहे. जे माझे सबस्क्रायबर ऑलरेडी आहेत तर त्यांचं मनापासून आभारच आहे. जे नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, तर मी लवकरात लवकर तुम्हाला नवीन अपडेट द्यायचा प्रयत्न करणार. तर अशाच नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.